पहिले त्या मोहनचं सांगून द्या. नाही, पहिले सांगतो मी हरद्याच्या पटवाऱ्या संबंधी. हरद्याला आपल्या दिनकरपुरा गावावर एक पटवारी होता. तो पटवारी हरद्याला आपल्या घराच्या समोरच त्यांनी घर घेऊन राहतो. तो सडनली त्याचे लघवी रुकली आणि त्याला खूप त्रास व्हायला लागला. तर मग त्यांनी ते भोपाळला त्याला नेलं, आणखीन शैलेंच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. शैलेंच्या हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर शैलेन त्याला हे केलं, ती ट्यूब लावली आणि त्याचे लघवी काढल्याबरोबर त्याला एकदम रिलीफ झाला. आणि तो डॉक्टरला म्हणाला की भाई, तुम्ही फार मोठं माझ्यावरती उपकार केले, त्याचा मला खूप त्रास होत होता. पण त्यांनी सांगितलं, नथिंग डुईंग, तुला उद्या मी ऑपरेशन करीन. ऑपरेशन काय का? तुम्हें आपका ये ट्रबल जो हुआ है, इसमें आपका प्रोस्टेट ग्लैंड बढ़ गई है और वो त्याच्या काही त्रास होतो असं त्यांचं म्हणणं. म्हणजे यूरिन का ट्रैक बंद हो गया है, तो उसे निकालना, उसको ऑपरेशन करके ये करना पड़ेगा. तर त्यांच्या मुलांनी सांगितलं आपल्या वडिलांना की करून घ्या. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या पटवाऱ्याचं ऑपरेशन केलं. तर तो माझ्या वयाचा होता, 90 वर्षाचा. तर मी त्याच्या तब्येत पाहायला वगैरे गेलो तर त्याचे मुलं मला म्हणायला लागले की कोई आपको कह नहीं सकता कि आप 90 साल के आप भी हैं, आप चलते हैं, ये करते हैं तो हम खुश हो जाते हैं. त्याने माझी तारीफ केली. पण मग त्यांनी डिस्चार्ज दिला आणि त्या हरद्याला गेल्यानंतर मग त्यांच्याकडे दर आठवड्याला 30-40 लोक भजन करायला यायचे. तर त्यांनी त्या लोकांना सांगितलं, ये सामने वाले जो हैं ये डॉक्टर साहब के पिता हैं. मग मला इंट्रोड्यूस केल्यानंतर ते लोक सर्व नमस्कार करा. तर त्याच्यानंतर काय, भाजीवाला मित्र एकदा मी होता. मधुरेखेकडे गेलो. मधुरेखे माझा मित्र होता, त्याच्याकडे गेलो. तर त्याला भेटलो तर तो मला म्हणे बस तू. आतमध्ये गेला आणि त्यांनी एका बाईला आणलं, महाराष्ट्रीयन बाई होती. तिने मला नमस्कार करून खालती वाकून नमस्कार केला. मी त्या बाईला ओळखलं नाही. म्हटलं तुम्ही कोण आहे? ते म्हणे तुम्ही डॉक्टर साहेबांचे वडील आहात ना? ते म्हटलं हो. तुम्ही खूप भाग्यवान आहात. मी तिला म्हटलं की मला ते कळत नाही तुम्ही काय म्हणाला ते. तो म्हणे अहो मी गरीब आहे आणि माझा मुलाला युरिनचा त्रास झाला म्हणून मी इथे आणलं आणि मी घाबरत होती, माझ्याकडे पैसे नाही आणि माझ्या मुलीचं ट्रीटमेंट हे डॉक्टर कसं करतील. पण मी त्यांना नमस्कार करून सांगितलं की मी गरीब आहे, आणखी माझा मुलाचा असाच आहे, तर मी तुम्हाला नंतर पैसे जसे येतील तसे आणून देईन तुम्हाला, तुम्ही ह्याला पाहून घ्या. तर शैलेंनी तिचं सर्व त्या मुलाला पाहिलं आणि त्याला फुल ट्रीटमेंट दिली आणि त्याला काही मी ऑपरेशन नाही, त्याला फुल ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याला एकदम बरं वाटलं. त्याला बरं वाटल्यानंतर त्या बाईने सांगितलं काय बिल आहे. तर त्यांनी सांगितलं की बिल वगैरे काही नाही आहे. काय तर त्या बाईला त्या मुलाला रोज जेवण द्यायचे. ती गरीब बाई मुलगा, तर त्यांना जेवण खाण चहा पाणी करायचे. आणि ते जायच्या दिवशी ती म्हणे की मला भाडं देखील दिलं आणि एक पैसे नाही घेतले. हो, असा डॉक्टर तुमचा मुलगा आहे, तुम्ही खरंच भाग्यवान आहात. आता ती केव्हाची गोष्ट म्हणाली मला माहिती नाही. मधुरेखे मला म्हणाला की शैलेंची लोक खूप तारीफ करतात. एक दिवशी असं झालं, एक दिवशी आम्ही हरद्याच्या घरात होतो आणि आमच्या इथे बेल वाजली. तर मी दार खोललं.
तर तिथे एक मुसलमान उभा होता आणि त्याने नमस्कार केला मला. तर मैंने साहब मुझे डॉक्टर साहब नागराज डॉक्टर साहब ने भेजा है. तो मैंने कहा क्यों, क्या हुआ? तो उनने कहा आप डॉक्टर साहब भोपाल में जो डॉक्टर साहब हैं उनके पिताजी हैं. मैंने कहा हाँ भाई मैं पिताजी हूँ, आपसे मिलने के लिए कहा है. मैंने कहा फिर भाई डॉक्टर साहब से मिलिए, मेरे से काम है. तो मैंने साहब ऐसा है कि मेरा ऑपरेशन डॉक्टर साहब भोपाल में डॉक्टर साहब ने किया था. मैं सब्जी बेचता हूँ, तो डॉक्टर साहब ने ये करने के बाद मुझे 12,000 का बिल दिया. खोलीमध्ये 8 दिवस राहायचं, त्याचे भाडं सर्व मिळून ते 10-12 हजार रुपये त्याचे बिल दिला. तो मैंने डॉक्टर साहब से कहा और मैं डिस्चार्ज दे दिया. मेरे पास इतने पैसे नहीं थे, तो मैंने उनको 4,000 रुपये दिए और उनको बतलाया डॉक्टर साहब को कि डॉक्टर साहब जैसे पैसे आएंगे वैसे मैं आपको पैसे ला दूंगा. त्याच्या उसके बाद साहब अब 2 साल हो गए. अब हम गरीब लोग, हमें पैसा ही नहीं बचता, हम कहाँ से डॉक्टर साहब को पैसा देंगे. तो पैसा अभी तक नहीं दिया. और ये मेरे मामू जी हैं, त्याचा बोर होता, इनकी पेशाब रुक गई है, इनको बहुत तकलीफ हो रही है. अब वो डॉक्टर नायडू ने कहा कि तुम फरूक साहब के पास भोपाल ले जाओ. अब मैं तो वहाँ हमें उनके पास 2 दफ़े हो आया था. तो मैंने कहा इनको ले जाऊँ तो किस मुंह से ले जाऊँ, उनका बिल मैंने दिया ही नहीं है. तो आप उन्हें फ़ोन कर देना साहब, हम गरीब लोग हैं. तो मैंने कहा बेफिक्र रहिए, आप कल जाइए, मैं उन्हें फ़ोन पे बोल दूंगा तो आपसे वो पैसे ही नहीं देंगे. तर मी शैलेनला फोन केला. तर शैलेन म्हणे दादा गरीब लोक जे येतात ते जितके पैसे देतात तेवढे घेतो आणि बाकी त्यांचं ऑपरेशन करून जातात. ते मी त्यांना कोणाला रोकत नाही. तर म्हणे तो आल्यानंतर मी त्याचं ऑपरेशन करून देईन. तो गेला, शैलेनने त्याचं ऑपरेशन फोकटमध्ये करून तो मुसलमान वापस चालला येऊन गेला. तर ते हरद्याला जेव्हा जातो तेव्हा ते खालती वाकून नमस्कार करतात, लोकांना सांगतात हे डॉक्टर साहब के पिताजी आहे. तर शैलेनने हे सर्व हे शैलन करतो. पण तो आम्ही त्याचे वडील असल्याने लोक आम्हाला मानतात. टीचर होती. ओके रेडी 1 2 and 3. माझ्या बरोबर मिडल स्कूल मध्ये पटाले, लीला पटाले नावाचे एक टीचर होत्या. त्यांच्या भावाला जसं नोकरी वगैरे नव्हती, त्यांची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती, ती नोकरी करत होती पण घरामध्ये 3 जण त्याचे डिपेंडंट होते, आई वडील होते. तर तो पटाले जो भाऊ होता तो पेपर सगळ्या दूर वाटायचा आणि पेपर वाटण्याचे जे काही पैसे त्याला मिळायचे त्याच्यावरती त्याची गृहस्थी चालवायची. तर त्याच्या मुलीला 10 वर्षाची काही मुलगी होती, तिला काही त्रास झाला. तर कोणी नागराज डॉक्टर जे तिथले डॉक्टर होते त्यांनी सांगितलं की हा त्रास तुम्हाला शैलेन परुळकर आहे भोपाळला, त्याला दाखवलं तर तो ह्याचं निस्तारण करेल किंवा बरं व्हायचं ट्रीटमेंट देईल. तर तिला घेऊन त्याची आई भोपाळला आली आणि शैलेनला दाखवलं. त्याच्यानंतर तिने हे सांगितलं की ती कुठली हरद्याची आहे आणि पटालेची बायको आहे म्हणून. तर पटालेला शैलेन ह्याने ओळखत होता की त्याची बहीण माझ्याबरोबर टीचर आहे आणि हा असं पेपर वाटायचं काम करतो. पण त्या मुलीला जी ट्रीटमेंट त्यांनी दिली ती आपल्या जसं सर्व ट्रीटमेंट देतात तशातली ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याच्या बायकोला सांगितलं की तुम्ही काही दिलं नाही तरी चालेल, तुम्ही मुलगी बरी झाली. 3 दिवस ती राहिली. म्हणजे तिला जेवण खाण तिचं जे काही लागलं हॉस्पिटलमध्ये राहण्याचं 3 दिवसाचा हे करून ती जेव्हा बरी झाली तेव्हा त्यांना दोघांना परत वापस तिकिटाचे पैसे देऊन हरद्याला पाठवलं. म्हणजे आपल्यापैकीच होती ती, पण
ज्याच्याकडे आहे असे त्याच्याबद्दल शैलेनला जी काही हृदयाच्या लोकांबद्दल सहानुभूती वाटते ती अशा प्रकारे जसं एक भाजीवाला त्याचा मित्र आहे म्हणजे हरद्याचा, ते बरोबर शाळेत शिकत होते. शैलेन जेव्हा शाळेत होता हरद्याच्या तेव्हा तो त्याच्याबरोबर शिकत होता. त्याला काही काम न मिळाल्यामुळे तो एक म्हणून मुलगा होता, भाजी विकण्याचं काम करत होता. त्याच्या घरातून कोणाला तरी त्रास झाला तर तो माझ्याकडे येऊन विचारलं त्यांनी. तर मी त्याला म्हटलं, बाबा हॉस्पिटलबद्दल तू तिथे गेल्यावरती त्याला सांग, मला काही म्हणजे हॉस्पिटलबद्दल नाही माहिती किंवा बिमारीबद्दल मला काही कळत नाही. तो तिथे गेल्यानंतर त्यांनी आपल्या मामा होते की काका होते कोणीतरी त्याचे नातेवाईक होते, त्यांना त्रास झाला. तो त्रास त्यांनी सांगितला, ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर त्याचा सुद्धा तो लहानपणचा किंवा शाळेचा बरोबर शिकलेला म्हणून शैलेंनी त्याच्याकडून पैसे न घेता त्याची परिस्थिती पाहून त्याचं ट्रीटमेंट करून घरी पाठवलं. तर तो परत आल्यावर मला सांगितलं की बाबा असं असं शैलेन. तर आपल्याला काय म्हणजे एक मुलाबद्दल हे वाटतं की खरंच ज्याच्यामध्ये असे गुण आहेत त्याचा आपण आई आहोत याच आहे. बाकी तर मला काही मेडिकल बद्दल काही समजत नाही किंवा कळत